नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय पत्रकाच्यात काय म्हटलेलं आहे। केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय निवृत्तीवेतन धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक 22 एप्रिल 2026च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक अधिकाऱ्यासंदर्भात माहिती योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आलेले 2% महागाई भत्त्यातील दरवाढ ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारकांना कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना लागू राहतील। त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारकांना कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून 60% दराने महागाई भत्ता अनुदेय राहील। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।